ओम श्री साईराम. भागवत वाहिनी. अध्याय 1. भागवत. भागवत या शब्दाचा अर्थ आहे जो भगवंताच्या संपर्कात असतो आणि त्याची पूजा करतो. भगवंताच्या अनेक रूपांची ज्या भक्तजनांना अनुभूती येते त्यांच्या अनुभवांच्या निरूपणाला भागवत म्हटलं जातं. ज्यांना परमेश्वराच्या लीलांमध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य लाभलं आहे, ज्यांना परमेश्वराने आपल्या लीलांसाठी निवडलं आहे, ज्यांच्यावर त्याची विशेष अनुकंपा आहे, अशा सान्निध्यप्राप्त भक्तांच्या कार्यकलापांनाही भागवत म्हटलं जातं. भागवत नावाच्या या महान ग्रंथाची वेदपंडितांनीही स्तुती केली आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक व्याधींचं निराकरण करणारा हा चिंतामणी आहे. भागवत अमृताच्या माधुर्याने ओतप्रोत भरलेलं आहे आणि ईश्वराच्या तेजाने प्रकाशमान आहे. जीवांच्या उद्धारासाठी निराकाराने साकार रूप धारण करून या भूतलावर अवतार घेणं हे मूल सत्य आहे, जे भागवताला प्रमाणित करतं. भागवतचा अर्थ आहे जे ईश्वराशी संबद्ध आहेत आणि ज्यांना ईश्वराचं सान्निध्य प्राप्त झालं आहे, त्यांच्या जीवनात भागवत हे श्वासाइतकंच अनमोल आहे. अशा भागवतांच्या सत्संगात राहण्याने कुणाचीही भक्ती वृद्धिंगत होते. ईश्वराच्या विचारांमध्ये रुची असल्याशिवाय त्यातून आनंदाची प्राप्ती होत नाही. ती रुची उत्पन्न करण्यासाठी भागवताचं श्रवण केल्याने अशा जिज्ञासू भक्ताच्या हृदयामध्ये चेतनेच्या सर्व स्तरांमध्ये ईश्वरानुभूती घेण्याची उत्कट इच्छा उत्पन्न होते. ज्याच्यामध्येही प्रबल उत्कंठा आहे त्याला सच्चा भागवत म्हटलं जाऊ शकतं. जनसामान्यांमध्ये असा विश्वास आहे की परमेश्वर केवळ 2 कारणांसाठी अवतार घेतो. एक म्हणजे दुष्टांचा विनाश आणि दुसरं सज्जनांचं रक्षण. परंतु हे त्यांच्या अवतार कार्याच्या एका भागाचं प्रतिनिधित्व करतं. युगानुयुग उत्कट भक्ती करणाऱ्या जिज्ञासू साधकांच्या इच्छांची परिपूर्ती करणं, त्यांना शांती आणि आनंद प्रदान करणं हे सुद्धा अवताराचं एक प्रमुख कार्य आहे. अवतार म्हणजे अन्य काही नसून केवळ साधकांच्या परमेश्वराप्रती असणाऱ्या तळमळीचं मूर्त स्वरूप आहे. भक्तांच्या भक्तीचं घनीभूत माधुर्य म्हणजेच अवतार होय. निराकार परमेश्वर या भक्तांसाठी आणि साधकांसाठी साकार रूप धारण करतो. ती प्रमुख कारणं म्हणजे गाय प्रामुख्याने तिच्या वासरासाठी दूध देते, परंतु आपण पाहतो की इतरांनाही तिच्या दुधाचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे भक्तांचा उद्धार आणि संरक्षण हे जरी भगवंताचं प्रमुख कार्य असलं तरी त्याबरोबर तो इतरांच्या हितासाठी धर्मसंस्थापना, दुष्टांचं दमन आणि अधर्माचा नाश यासारखी अन्य कार्यही करतो. परमेश्वराने केवळ पृथ्वीवर वा मानवी देहातच अवतरित व्हावं असा कोणताही विशिष्ट नियम नाही. तो कोणत्याही वेळी आणि कोणत्याही रूपामध्ये प्रगट होऊ शकतो. स्थान किंवा रूप कोणतंही असो, भक्तांच्या उत्कट इच्छांची परिपूर्ती करून त्यांचं कल्याण करणं हाच अवताराचा उद्देश असतो आणि त्याच्या इच्छेनुसार तो स्थान आणि रूप याची निवड करतो. ईश्वर स्थलकालाच्या मर्यादेपलीकडे आहे. तो गुणातीत आहे. कोणतीही गुणसूची त्याचं पूर्णतः वर्णन करू शकत नाही. त्याच्यासाठी मानव, पशु, पक्षी, कीटक इत्यादी समस्त जीव आणि एवढंच नव्हे तर देवही समान आहेत. यांच्यामध्ये फरक आहे तो केवळ पात्र वा उपाधीचा. परमेश्वर विद्युत शक्ती समान आहे, जिचा प्रवाह अनेक उपकरणांमध्ये वाहतो आणि ती विविध क्रियाकलापांमधून स्वतःला प्रगट करते आणि विविध रूपाद्वारे कार्य करताना दिसते. तथापि शक्तीमध्ये कोणताही भेद नाही, ती एकच आहे. तिच्याविषयी भिन्नता वा भेद याचा विचार करणं हे अज्ञानाचं सूचक आहे. याच प्रकारे तो एकमेव अद्वितीय परमेश्वर प्रत्येक घटाची जीवनशक्ती आहे. मग त्या घटाची उपाधी वा नाव कोणतंही असो. बुद्धिमान केवळ त्या एकमात्र शक्तीचा अनुभव घेतात आणि अज्ञानी त्यामध्ये भेद असल्याचं मानतात. ईश्वर हीच एक चेतना आहे जी सर्वांना स्पंदित करते आणि सर्वांमध्ये समान रूपाने व्याप्त आहे. जे स्वतःला देह मानतात केवळ तेच कर्मफळाशी बद्ध असतात
आणि जे स्वतःला अजर अमर आत्मा मानतात ते कर्मफळाशी बद्ध नसतात. आपण हे जाणलं पाहिजे की ईश्वराच्या अवतार घेण्यास संत नाही. तो असंख्य वेळा अवतरित होतो. कधी तो त्याच्या महिम्याचा काही अंश घेऊन, कधी त्याच्या संपूर्ण महिम्यासहित, कधी एखाद्या विशिष्ट कार्यासाठी आणि कधीकधी संपूर्ण कालचक्रामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये युगपरिवर्तन करण्यासाठी अवतरित होतो. भागवत ही त्यातील अंतिम कथा आहे. अवताराद्वारे संसाराच्या रंगमंचावर केलेलं संपूर्ण नाट्य, तसंच भक्तांना त्याच्याविषयी वाटणारं आकर्षण, त्याच्या लीला आणि महिम्याचं वर्णन हा भागवत कथेचा मूळ गाभा आहे. याचं श्रवण केल्याने ईश्वराची अनुभूती होते. अनेक संतांनी याच्या सामर्थ्याची ग्वाही देऊन आणि भागवत महात्म्याचं गुणगान करून पुढील पिढ्यांसाठी ते जतन करून ठेवायला सहाय्य केलं. सर्वसाधारणपणे मनुष्याच्या जन्मजात प्रवृत्तीमुळे तो इंद्रिय सुखांकडे आकर्षित आणि प्रवाहित होत असतो. इंद्रिय सुख उपभोगण्याची प्रवृत्ती त्याला विषयांकडे आकर्षित करते, कारण ती देहाबरोबरच येते आणि त्यासाठी कोणत्याही शिक्षणाची किंवा अभ्यासाची आवश्यकता नसते. शिशु मातेच्या स्तनामधून दूध पितं, वासरू गाईच्या आचळांमधून दुग्धपान करतं. त्यासाठी कोणत्याही अभ्यासाची किंवा प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. परंतु शिशूच्या बोलण्या चालण्यासाठी अभ्यास आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असते, कारण ते स्वाभाविक नसून सामाजिक आहे आणि त्यांना ते उदाहरणातून तसंच दुसऱ्यांचं पाहून शिकावं लागतं. इंद्रिय सुख उपभोगण्यासाठी सुद्धा योग्य शिक्षणाची आवश्यकता आहे, कारण जर मनुष्य स्वैरपणे इंद्रिय सुखांच्या मागे धावत असेल तर त्याच्यामध्ये क्रोध, घृणा, द्वेष, अहंकार इत्यादी गोष्टी वृद्धिंगत होतात. इंद्रियांना कल्याणकारी हितकर मार्गावर प्रशिक्षित करण्यासाठी तसंच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जप, ध्यान, उपवास, संध्यावंदन यासारख्या साधना करण्याची आवश्यकता असते. पण त्यांचं महत्त्व कितीही पटवून दिलं, त्याचा अभ्यास करावा यावर कितीही जोर दिला तरी सुरुवातीला त्यांच्याविषयी रुची उत्पन्न होत नाही. कारण मानवाच्या मनामध्ये स्वेच्छाचार, इंद्रिय सुख आणि वासनारूपी वृक्षांची मुळं खोलवर रुजली आहेत. जेव्हा एखाद्याला आध्यात्मिक साधना करण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा ती साधना करण्याची त्याला प्रेरणा होत नाही. तथापि असं झालं तरीही कोणी निराश व्हायचं कारण नाही. जोपर्यंत त्याला यामध्ये रुची उत्पन्न होत नाही तोपर्यंत त्यांनी त्या साधनेचं कठोरतेने पालन केलं पाहिजे. त्याच्या निरंतर अभ्यासानेच ही रुची उत्पन्न होते. शिशु दुधाचा स्वाद जाणत नाही, परंतु दररोज दूध प्यायल्यामुळे त्याला ते इतकं प्रिय होतं की जेव्हा दुधाऐवजी त्याला भात दिला जातो तेव्हा तो भात खायला विरोध करतो. पण त्याच्या विरोधाने आई निराश न होता हळूहळू रोज थोडा थोडा भात त्याला सक्तीने खाऊ घालते. या निरंतर अभ्यासामुळे त्याला भात खाण्याची सवय होते आणि तो दूध प्यायचं सोडून देतो. दूध त्याचा प्राकृतिक आहार बनला होता, परंतु अभ्यासाद्वारे भात त्याचा प्राकृतिक आहार बनला आणि इतका प्राकृतिक बनला की जर एक दिवस त्याला भात मिळाला नाही तर तो बेचैन होतो. अशा प्रकारे स्वाभाविकपणे जरी सुरुवातीला इंद्रिय सुखांकडे ओढा असला तरी अभ्यास, प्रशिक्षण आणि ज्ञानीजनांच्या उपदेशातून केलेल्या परमेश्वराच्या महिम्याचं श्रवण, मनन आणि चिंतनातून हळूहळू चिरस्थायी सुख प्राप्त केलं जाऊ शकतं. एकदा ते चिरसुख प्राप्त झालं की त्यानंतर साधक त्याच्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. परमेश्वराच्या महिम्याचं श्रवण करण्यासारखं मधुर जगामध्ये अन्य कोणतंही सुख नाही याची त्याला अनुभूती येते. भौतिक सुखांविषयी बोलणाऱ्यांचा संग त्याला आकर्षित करू शकत नाही. या उलट ईश्वराचं गुणगान करणाऱ्या लोकांचा संग त्याला त्यांच्याकडे आकर्षित करतो आणि धरून ठेवतो. हेच कल्याणाचं वास्तविक लक्षण आहे. यावरूनच ईश्वर भक्तांची आणि साधकांची ओळख होते, त्यांच्या बाह्य रूपावरून वा पोशाखावरून नव्हे. जर कोणी भौतिक विषयांमध्ये रममाण झालेल्या समुदायांमध्ये फसला तर तो स्वतःच स्वतःला परमेश्वरापासून दूर करतो. साधकाने परमेश्वराविषयी ओढ असणाऱ्या लोकांच्या सान्निध्यात राहावं, असंगांशी संग टाळावा, त्यांच्यामध्ये उठबस करू नये, त्यांच्या गप्पा गोष्टी वा कर्मांमध्ये सहभागी होऊ नये. जे या सर्व गोष्टींचं पालन करतात त्यांना भागवत
वा परमेश्वराचे अनुगृहीत म्हटलं जातं. कृष्ण महिम्याच्या गाथेचं वाचन, एखादं पवित्र स्थळ, मंदिर, प्रार्थनागृह, संतांचा आश्रम, सज्जनांचा सत्संग या सर्व गोष्टी आनंद आणि प्रेरणेचा महान स्रोत आहेत. यांच्यापुढे मनुष्याला सर्व गोष्टींचं विस्मरण होतं. म्हणून मनुष्याने अशा पुण्यवंतांकडून परमेश्वराचा महिमा श्रवण केला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. मनुष्याच्या मनामध्ये अशा प्रकारची अभिरुची उत्पन्न होणं हे त्याच्या पूर्वजन्मातील सत्कर्मांचं फळ आहे. त्या पुण्यकर्मांच्या प्रभावाने सत्संग प्राप्त होतो. सुरुवातीला केवळ श्रवण करणंही पुरेसं आहे. त्यानंतर परमेश्वराच्या लीलांचा महिमा साधकाच्या मनामध्ये अशी रुची उत्पन्न करतो जी त्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जाते. ग्रंथांचं नुसतं वाचन करण्यापेक्षा ज्ञानी व्यक्तींकडून निरूपण ऐकणं, परमेश्वराचा महिमा ऐकणं अधिक लाभदायी आहे. किंवा त्यांचं निरूपण ऐकताना स्वतः पुस्तकंही पाहू शकतात. त्यांच्या महिम्याचं सामुदायिक श्रवण एकट्याने श्रवण करण्याच्या तुलनेत अधिक लाभदायी होतं. निरूपण करणारा परमेश्वराप्रती असणाऱ्या भक्तिरसाने भावविभोर झाला तर ऐकणाऱ्याच्या दृष्टीने ते परमसौभाग्य आहे. कारण त्या अवस्थेतील परिणाम सर्वश्रेष्ठ होतात. श्रोत्यांच्या मुखावर परमानंद विलसू लागेल. परमेश्वराचा महिमा ऐकताना त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागतील. ऐकणाऱ्यांना प्रेरणा मिळेल आणि आनंदाचा लाभ होईल. ज्याप्रमाणे रुदन करणाऱ्यांच्या समुदायामध्ये गेल्यानंतर कुणाच्याही डोळ्यामध्ये अश्रू येतात. एखाद्या शिशूच्या चेहऱ्यावरील मधुर हास्य पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मधुर हास्याची लकेर उमटते. ज्यांचं अंतःकरण भक्तिभावाने ओथंबलं आहे त्यांचे शब्द ऐकणाऱ्यांचं अंतःकरणही भक्तिरसाने ओतप्रोत भरून जातं. सज्जनांच्या संगाने प्राप्त होणाऱ्या लाभाचं मोजमाप करणं शक्य नाही. अशा प्रकारे सत्संगाच्या लाभाने, संतवचनांच्या श्रवणाने मलिन आणि दूषित झालेलं हृदय शुद्ध होईल. परमेश्वराच्या तेजाने ज्योतिर्मय होईल. इंद्रिय सुखाविषयीच्या वार्ता ऐकण्याऐवजी भगवंताचा महिमा ऐकणं अधिक उत्तम आहे. कारण तो महिमा स्वतःच एक अद्भुत माधुर्य प्रदान करणारा आहे. या श्रवण, मनन आणि चिंतनाने जी प्रेरणा प्राप्त होते त्याने हृदय शुद्ध आणि पवित्र होईल. या विशुद्ध हृदयाच्या वेदिकेवर परमेश्वर विराजमान होतो. या वेदिकेवर परमेश्वर आसनस्थ होताच षड्रिपू क्षणाचाही विलंब न करता तिथून पलायन करतील. षड्रिपूंनी पलायन केल्यानंतर मनामध्ये असणाऱ्या वाईट प्रवृत्ती त्यांचं नामोनिशाणही मागे न ठेवता नाहीशा होतील. तेव्हा मनुष्य आपल्या सत्य आणि प्रेमाच्या वास्तविक रूपाने तेजोमय बनेल. आत्मसाक्षात्कारासाठी तो प्रयत्न करू लागेल आणि कोणतेही अडथळे न येता त्याला स्वस्वरूपाची ओळख पटेल आणि अखेरीला व्यष्टी समष्टीमध्ये लीन होण्यात यशस्वी होईल. तो माया आणि अज्ञानाच्या बंधनातून मुक्त होईल. त्याचं मस्तिष्क शुद्ध होईल आणि त्याला त्याच्यामधील गोपनीय सत्याचा साक्षात्कार होईल आणि त्याच्या अंतरंगातील महिम्याचा बोध होईल. प्रेम ही मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्याच्याशिवाय तो क्षणभरही जिवित राहू शकत नाही. प्रेम त्याच्या जीवनातील श्वासासमान आहे. जेव्हा मनुष्य षड्रिपूंच्या पाशातून मुक्त होतो तेव्हा त्याच्या हृदयामध्ये प्रेम आणि केवळ प्रेमच उरतं. परंतु प्रेमाला एका लक्ष्याची, अर्थातच एका प्रेमीची आवश्यकता असते. ते एकटं राहू शकत नाही. मग ते पावित्र्य, सेवा आणि बलिदानाची साक्षात मूर्ती असणाऱ्या, निर्मल हृदयामध्ये वास करणाऱ्या श्यामल कोमल गोपालाकडे जाऊ लागेल आणि मग अन्य गोष्टींविषयी आसक्तीला स्थान नसेल. अशा तऱ्हेने प्रत्येक पावलागणिक माधवाप्रती असणारं प्रेम अधिक गहिरं, पवित्र आणि अहंकाररहित होत जाईल आणि अखेरीस विचाररहित अवस्थेमध्ये व्यष्टी समष्टीमध्ये एकाकार होईल. जेव्हा वासुदेव हृदयामध्ये प्रवेश करतो तेव्हा वसू म्हणजे धन या देवतेला तिथे स्थान राहत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जेव्हा कृष्ण हृदयामध्ये वास करेल तेव्हा संसारातील मृगतृष्णा तिथे राहू शकणार नाहीत. दोघांनाही हृदयामध्ये एकत्र ठेवण्याचा प्रयास यशस्वी होणार नाही. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी प्रकाश आणि अंधकार राहू शकत नाही. धनम आणि देवम
या दोघांनाही एकत्र आदर्श बनवता येत नाही. जर धन अर्जित करायचं असेल तर देवत्वाची प्राप्ती करता येत नाही. मनुष्याने जर दोन्ही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून त्याला जे काही प्राप्त होईल ते ना देवम असेल ना धनम, परंतु ते असेल दानवत्व. जर मनुष्य मनुष्यासारखा वागला तर ते कौतुकास्पद आहे. जर तो त्याच्या वास्तविक रूपाला अनुसरून म्हणजे परमेश्वरासारखा वागला तर ते स्तुत्य आहे, प्रशंसनीय आहे. पण जर तो दैत्यासारखा किंवा पशुसारखा वागला तर ते घृणास्पद आहे. प्राचीन काळात मनुष्य धातूच्या रूपामध्ये उत्पन्न झाला आणि मृत्यू पश्चात त्याच्यामध्येच विलीन झाला. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत तो एका वृक्षाच्या रूपात विकसित झाला. तो एका वृक्षाप्रमाणे उत्पन्न झाला आणि वृक्षाप्रमाणे नष्ट झाला. या प्रक्रियेतून तो पशुयोनीपर्यंत पोचला. तेव्हा तो पशुप्रमाणे उत्पन्न झाला आणि पशुप्रमाणेच मृत्यू पावला. परंतु आता तो मानवाच्या स्तरावर प्रगत झाला आहे. एका स्तरावरून दुसऱ्या स्तरापर्यंतच्या प्रगतीला विज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव या दोन्ही गोष्टींची मान्यता आहे. परंतु तो मानवासारखा उत्पन्न होतो आणि मानवासारखा मृत्यूला प्राप्त होतो. जर तो मानवासारखा उत्पन्न होऊन पशु वा दानवासारखा मृत्यूला प्राप्त झाला तर ते त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. जर तो देवत्वाच्या स्तरापर्यंत उन्नत झाला तर त्याची अवश्य प्रशंसा करायला हवी. हीच त्याच्या सौभाग्याची परिपूर्णता आहे. आणि म्हणूनच इंद्रिय सुख उपभोगण्याची लालसा नाहीशी करा. शुभकर्मांमध्ये सहभागी होण्याचा प्रयास करा. हृदयाला परमेश्वराच्या सिंहासनामध्ये परिवर्तित करा. इच्छांच्या आक्रमणाला परतवून लावा आणि निरीच्छ व्हा. असं केल्याने तुमचं मानस सरोवर भगवान विष्णू ज्यामध्ये शयन करतात त्या क्षीरसागराच्या रूपामध्ये परिवर्तित होईल. जेव्हा तुमचं वास्तविक रूप स्वर्गीय राजहंसासम क्षीरसागरामध्ये आनंदाने विहार करेल तेव्हा तुम्हाला असीम आनंद प्राप्त होईल. सागरामध्ये सतत उसळणाऱ्या लाटांचा प्रारंभक्रम कोण जाणू शकतो? जर कोणाची तसं करण्याची इच्छा असेल तर तो ज्या लाटेपासून मोजायला सुरुवात करेल ती त्याच्यासाठी पहिली लाट असेल आणि जेव्हा तो मोजणं थांबवेल ती त्याच्यासाठी अंतिम लाट असेल. तो त्याच्या मोजण्याचा आदी आणि अंत असेल, परंतु लाटांच्या क्रमाचा आदी अंत नसेल. कोणीही त्या अनंत अबाधित सत्तेला जाणू शकत नाही. प्रभूचा महिमा तटविहीन सागरासारखा आहे. जेव्हा कोणी त्याच्या महिम्याचं गुणगान करायला प्रारंभ करतो तेव्हा त्याच्या दृष्टीने तो त्याचा प्रारंभ आहे आणि जेव्हा तो त्याची समाप्ती करतो तेव्हा केवळ त्याच्या दृष्टीने तो त्याचा अंत असतो. परंतु ईश्वर महिमा देशकालाच्या पलीकडे आहे. संकुचित आणि सीमित मन आणि बुद्धी असणारे लोक प्रभू महिम्याचा आदी अंत या विषयामध्ये तर्क करतात. ज्या स्तरावर भगवंताचं नाट्य चालतं त्याच्या लीलांना सीमा नाही. त्याच्या समस्त लीलांच्या कथा म्हणजे अमृत आहे. त्यांना कोणताही पर्याय नाही. त्यांच्यासारखा अन्य कोणता स्वाद नाही, अन्य कोणतं सुख नाही. प्रत्येक प्राणी आपल्या इच्छेनुसार त्या अमृतसागरातील अमृताचं रसपान करून आपली तृष्णा शांत करू शकतो. अमृतसागराच्या प्रत्येक थेंबातील कणाकणामधून तेच माधुर्य, तोच रस प्राप्त होईल. ईश्वराचं प्रेम आणि ईश्वराप्रती प्रेम दोन्ही अत्यंत मधुर आणि शुद्ध आहे. मग ते ग्रहण करण्याची तुमची पद्धत कोणतीही असो, असं प्रेमच पवित्र आणि स्फूर्तिदायी आहे. मिठाई तुम्ही दिवसा खा किंवा रात्री खा, ती गोडच असेल. रात्र आणि दिवस त्या खाणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. मिठाईसाठी ना दिवस आहे ना रात्र. मिठाई तर नेहमीच गोड असते. जय साईराम.